राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत होणार मोठा खुलासा। रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतच सांगणार इनसाइड स्टोरी। विलिनीकरणाबाबत आतापर्यंत काय घडलं हे पुराव्यांसह सांगणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर। कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला करणार अभिवादन। तर फलटणमध्ये बारामती विमान अपघातात मृत अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून अनेकांची टीका। घाईनं शपथविधी नको व्हायला हवा होता, दादांबद्दलची सहानुभूती गमावली बच्चू कडू यांचं विधान। तर खुर्ची जिंकली माणूस हरला शिरसाटांची ही टीका। अजित पवारांच्या अपघातावरती राष्ट्रवादीकडून शंका उपस्थित। 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल। तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। मुंबई महापालिकेसाठी महायुती आज 2 गटात नोंदणी करणार। भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार। सकाळी 10 वाजता बेलापूरमधल्या कोकण भवनात होणार नोंदणी। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेले नगरसेवक मायघरी। नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले। 16 दिवसांनंतर म्हात्रेंचं कमबॅक, तर तिघे अद्यापही बेपत्ता। महापालिका निवडणुकीनंतर मनसेची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरे सर्व पदाधिकारी आणि उमेदवारांची घेणार बैठक। बैठकीमध्ये पराभवाची कारणं तसंच इतर बाबींवर होणार चर्चा। मंत्री छगन भुजबळ आज अजित पवार यांचा अस्थिकलश घेऊन नाशिकला येणार। आज येवला आणि नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेवेळी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणार। आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। तर चर्चा केली नाही म्हणजे अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसेल, संजय राऊत यांचा टोला। उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची घेतली भेट। अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 4था दिवस। आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार। एप्स्टाईन फाईल्सच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी 2 वाजता संसदेमध्ये बोलणार। मुंबईहून पुण्याला 48 मिनिटात पोहोचता येणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। काल अर्थसंकल्पामध्ये मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वेची घोषणा। नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात अवकाळी पावसाचं संकट। हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत। बीटी कवडे रोडवरती कोयता गँगकडून दुकानाची तोडफोड। नागरिकांमध्ये मोठी भीती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर। सांगलीमधल्या टिळक चौकात हिट अँड रनचा थरार। मद्यधुंद कार चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं। अनेक जण गंभीर जखमी। कार चालकाला नागरिकांकडून बेदम चोप। इगतपुरीच्या धामणीजवळ समृद्धी महामार्गावरती कंटेनर पलटी। काही काळ वाहतूक विस्कळीत। अपघातात चालक किरकोळ जखमी। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईमधल्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर। रात्री 4 राऊंड फायर। पुण्यातून 4 आरोपींना अटक। मुख्य आरोपी फरार। गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली। ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार नाही। भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार। ICC कडून पाकिस्तानवर आर्थिक दंडाची शक्यता।